काल जी आमची प्रेस कॉन्फरन्स झाली त्या अनुषंगानं पत्र द्यायला आलो होतो. याच्यामध्ये काय काय कुठल्या गोष्टींचा उणीव आहे आणि पार्थ पवार आणि इतरांवर कसे गुन्हे दाखल केले पाहिजे, ते कशामुळे केले पाहिजे याचं आम्ही पत्र दिलं. आमची चर्चा चांगली झाली, पण याच्यातली एक गोष्ट जी आहे आम्हाला खटकलेली आहे, कदाचित ती पोलिसांच्या दृष्टीने बरोबर असेल किंवा चुकीची असेल मला माहिती नाही, परंतु बावधन पोलीस स्टेशन हा फक्त स्टॅम्पचा गुन्ह्याचा तपास करतायत. तिकडचा जो याचा तो ते महसूलचा करतायत. असं होता कामा नये, कारण असे जर वेगवेगळे तपास झाले तर त्याचा एकसंध तपास असा कधी होणार नाही. त्याच्यामुळे हे गुन्हे क्लब केले पाहिजेत, ही आमची एक मागणी आहे. आणि याच्यामध्ये जे आरोपी आहेत, आता आम्ही जे पत्र दिलंय त्या अनुषंगाने म्हणजे पार्थ पवार असतील, ते बाकीचे अजितदादांचे पीए ओएसडी असतील, त्या सगळ्यांना चौकशीला बोलवून त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत. कारण हा कुठला म्हणजे पोलिसांनी जर असे प्रत्येक वेळेला वेगवेगळे गुन्हे दाखल करत गेले एकाच विषयामध्ये तर मग तो एकसंध तपास होणार नाही. आता बावधन पोलीस म्हणणार आम्ही महसूलचं काय बघणार नाही, महसूलवाले म्हणणार आम्ही स्टॅम्प ड्युटीचं काय बघणार नाही. तर तसं होता कामा नये. म्हणून आता हे सगळे गुन्हे एकत्र क्लब करून सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी. त्यांच्यावर कारवाई होऊ शकते काय पोलीस पळवाट काढतात. आम्हीच आरोप केलाय, पण याच्यामध्ये पळवाट काढणे म्हणण्यापेक्षा कायद्यातली जी तरतूद आहे जी केलेली आहे त्यांनी, जी व्हायला नको होती, ही दोन गुन्हे वेगवेगळे, हा गुन्हा एकत्रित सर्व ज्याच्यातले जे काही कलम आहे ती एकत्र लावून तपास व्हायला हवा, त्याच्याऐवजी हे दोन गुन्हे झालेले. त्याच्यामुळे मग आम्ही इकडचं बघतोय, आम्ही तिकडचं काही बघणार नाही, अशी जी पोलिसांची एकत्रित भूमिका आहे ती आम्हाला मान्य नाही. त्याच्यामुळे याचे तपास एकत्रितपणे झाला पाहिजे, अशी आमची मागणी. आणि आता आम्ही दिलेल्या पत्राच्या आधारे आणखी काही लोकांना बोलवून चौकशी करण्याचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं का देत आहे, पण ते पोलिसांना का लक्ष देत नाही हे आम्ही पहिल्यापासून सांगत आलो की हे पत्र आम्हाला द्यावं लागतंय. ते वरही मी बोललो की हेच आमचं चुकीचं आहे, आम्ही तपास अधिकारी नाही, कायद्याची माहिती आम्हाला नाही, आम्ही नागरिक आहोत, आम्ही बावधनला जायचं, खडकला जायचं का कमिशनर ऑफिसला जायचं हे आम्हाला कळत नाही. तर हे तुम्ही सगळ्यांनी म्हणून याचा एकत्रित तपास केला पाहिजे. की दत्त बावधन पोलिसांच्या हद्दीमध्ये नोंदवला गेला, त्यावर स्पष्ट हिंगणे जेडीआर जे आहेत त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय की शासनाची जमीन हडप करण्याच्या हेतूने हा सगळा दस्ता नोंदवला गेला तक्रार आहे. तर मग हे केवळ स्टॅम्प ड्युटीचाच जर तपास करत असतील तर मग इथे पोलिसांची एक बायस दिसत आहेत का? काय बायस तसं म्हणता येईल, परंतु बायस पेक्षा ही जी कायद्यातली हे सगळं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बघायचं असते. कुठला गुन्हा झालाय, त्याच्यात कुठले अँगल आहे, त्या अँगलने कुठल्या डिपार्टमेंटने कुठल्या पोलीस स्टेशन तपास करावा, ईओडब्ल्यूने करावा, कॅन्टी घ्यायचा, हे त्यांनी बघायचं आहे. आणि त्या अनुषंगाने आम्हाला वाटतं या संदर्भामध्ये फार मोठी उणीव राहिलेली आहे आणि ती उणीव ठेवली गेली असं म्हणायलाही आता जागा आहे. कारण इतके महिने झाले जवळपास तपास चालू आहे, परंतु योग्य निर्णयापर्यंत किंवा निष्कर्षापर्यंत सगळं काय आलंय असं दिसत नाही. आणि अजूनही हे जे आम्हाला करावं लागतंय त्याच्यावरून हा तपास काही लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने चालू आहे असं आता वाटत नाही. वरिष्ठ जे कमिशनर किंवा त्याच्या वरचे अधिकारी आहेत त्यांनी याच्यामध्ये बघितलं पाहिजे की दोन्ही गुन्हे एकत्र. तुम्ही म्हणताय वरिष्ठांनी बघितले पाहिजे, मग पोलिसांनी तपासच करायचा नाही असं ठरवलंय का बावधन पोलिसांनी? या संदर्भात हा तपास करायचा नाही हे त्यांनी ठरवलंय असा आमचा आरोप असू शकतो, परंतु ते करायचं ठरवलं आहे की नाही हे तुम्ही त्यांना विचारणार नाही. इथेच आत बसले. संदर्भात एक पत्र दिलं होतं, त्या पत्रावर हे पत्र आहे, ते आम्ही पत्र दिलंय ललिता कुमार जजमेंटच्या आधारे. जी कागदपत्र आम्ही जोडलेली आहे ते जे गुन्हा ज्या जजमेंटच्या आधारे दाखल करा म्हणत होते त्या जजमेंटच्या आधारे आता गुन्हा दाखल करा असं आम्ही यांना पत्र दिलंय. तसंच आता बावधनलाही दिलं जाईल आणि तसंच ईओडब्ल्यूलाही दिलं जाईल. जो न्याय आम्हाला होता आम्हाला लावण्याचा प्रयत्न केला तो त्यांनाही लागा. सर म्हणाले की सकारात्मक चर्चा झालेली आहे, याचा अर्थ तुम्ही जे काही त्यांना विनंती केली होती ते सबमिट करतायत का आता आणि काय त्या हालचाली दिसत आहेत? ही स्पेसिफिक मागणी आमची जी होती की ललिता कुमारी केस मध्ये म्हणजे कायदा काय म्हणतो, कायदा म्हणतो की जेव्हा प्रायमा फेसी एव्हिडन्स अवेलेबल असेल आणि तो भ्रष्टाचाराचा मुद्दा असेल तर तात्काळ FIR रजिस्टर झालं पाहिजे. आतापर्यंत शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील वरच आणि तारूवर झाला, म्हणजे छोट्या छोट्या लोकांना त्रास दिला गेला, पण पार्थचं नाव नाही. आणि जो तुम्ही प्रश्न विचारला ते संतोष हिंगणे ज्यांनी खरं तर हा FIR केला त्यांच्या विरुद्ध त्यांनाच अक्युज्ड म्हणून घ्या अशी मागणी आम्ही केलेली आहे. आणि याच्यात संतोष हिंगणे आणि त्या ऍडव्होकेट तृप्ता ठाकूर यांच्यातलं झालेलं पूर्णच्या पूर्ण संभाषण त्याच्यात सरळ सरळ दिसतंय की हिंगणेंनी ऍडज्युडिकेशन होण्याआधी तृप्ता आणि त्यांची चर्चा झाली, ऍडज्युडिकेशनचे पेपर सबमिट झाले, नोटीस तयार आहे म्हणून सांगितलं आणि त्यानंतर जे पूर्ण झालंय याच्यात सरळ सरळ दिसतंय की पार्थच्या घरी त्यांना बोलवण्यात आलं होतं आणि आज
जी FIR करण्यासाठी जे त्यांना स्टॅम्प ऑफिस कडनं सांगण्यात आलं, तोच व्यक्ती आज अक्युज्ड आहे असं सरळ या चॅटवरनं दिसतंय. आताच्या घटनेला हिंगणेंवर झालं पाहिजे. 2 PA आणि 1 OSD जे अजित पवारांचे आहेत ते तृप्ता ठाकूरला मदत करत होते हे दिसतंय. आणि मुख्यतः जी पॉवर ऑफ अटॉर्नी मिळाली आहे, ज्याच्यात प्रत्येक पानावर 5 ची सही आहे, त्याच्यात त्याचा फोटो आहे, त्याच्यावर स्टॅम्प आहे, विटनेस म्हणून सलील प्रधानची, जो त्यांच्याबरोबर सीड ट्री, अजून एक कंपनी FP रिअल्टी नावाची आहे आणि एक कंपनी आहे बिल्डिंग कासल्स नावाची, अशा 3 कंपन्यांमध्ये डिरेक्टर असलेला सलील प्रधान याची विटनेस म्हणून सही नाही. ते डॉक्युमेंट नोटराइज्ड आहे. ह्यात पार्थ पवारला ह्याच जमिनीची म्हणजे सर्वे नंबर 88-1-26 याच मुंडव्याच्या जमिनीची पॉवर 2021 मध्ये शीतलनेच दिलेली आहे. हे या सगळ्या पेपरवरनं कळतंय. आताच्या घटनेला आमची मागणी हीच होती की सगळ्यांना सरळ सरळ, त्याच्यात पार्थ पवारची मागणी पहिली, दुसरी हिंगणे आणि तिसरी हे जे सगळे अधिकारी ज्यांनी हे करण्यात त्यांना मदत केली त्या सगळ्यांना चौकशीला बोलवा, त्या सगळ्यांना FIR मध्ये घाला. कारण प्रायमा फेसी एव्हिडन्स आम्ही तुम्हाला अवेलेबल करून दिलेला आहे. आता जर यांनी कारवाई केली नाही तर कोर्ट नक्कीच करेल, याच्यात काही शंका पोलिसांनी काय सांगितलं? पूर्वीचे पाटलाला केवळ त्याचा जबाब नोंदवून सोडवण्यात आलाय. सेम गुन्हे दाखल आहेत. विठ्ठल तेजवानीचा रिमांड घेतला जातो, दारूचा घेतला जातो. केवळ तो पार्टनर आहे म्हणून का पोलीस इथेही कायदा सगळ्यांना समान असतो असं आपल्याला सांगितलं जातं, पण ते कधीही समान नसतो हे या प्रकरणावरनं दिसतं. परत परत आपण बघितलं, सिंचन घोटाळा असो, शिखर बँक घोटाळा असो, अजित पवारांना प्रत्येक ठिकाणी वाचवलं गेलं. त्यानंतर जरंदेश्वरचा त्यांचे 1000 कोटीचे ऍसेट जप्त झाले, पण ते पुन्हा त्यांना देऊन टाकण्यात आले. राजकारण आणि राजकारणी यांना हा कायदा समान नसतो असं मला स्पष्ट म्हणायचंय. कारण हे जर समान असता, आपण 1800 कोटी तर सोडा, अगदी 1 कोटीची पण जमिनीचा अपव्यवहार केला असता तर आपल्याला कायद्याने जेलमध्ये टाकलं असतं. पण तसं होताना इथे दिसत नाहीये. पार्थवर अजूनही कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याची किंवा यंत्रणेची हिंमत नाही असंच माझं थेट म्हणणं. पोलिसांनी काय सांगितलं? दिग्विजय पाटलांना जी आपण म्हणतो ना किड्स ग्लव्ह, म्हणजे लहान मुलाला जे आपण वापरतो तशी अगदी सोज्वळपणे त्याची चौकशी होतीये. पुढे एकदा आली, त्याच्यानंतर झालेली नाही. खारगे समिती पुढे तर त्याला जाण्याचीच इच्छा झाली नाही, त्यांच्या वकिलांना पाठवण्यात आलं. या सगळ्यावरनं दिसतंय की कायदा हा समान नसतो, महाराष्ट्रात तरी आत्ताच्या घटनेला नाही. पोलिसांनी काय सांगितलं या सगळ्या चर्चेत? तुम्हाला पोलिसांकडून काय अपेक्षा होती त्याने काय? आत्ताच्या घटनेत इथे आम्हाला तेच सांगण्यात आलं की आमचा तपास जो आहे तो फक्त लिमिटेड टू 21 कोटी आहे. त्याच्यात 21 कोटीच्या वरचा कुठचाही तपास नाहीये. तर आम्ही दोघांनी त्यांना तेच सांगितलं की आता आम्ही जी माहिती देतोय त्यांनी तुम्ही स्कोप वाढवा. कारण हिंगणेंच्या आणि झालेलं कॉन्व्हर्सेशन म्हणजे हिंगणे त्यातले एक पार्ट होते. म्हणजे जर अधिकाऱ्यांनीच सरकारी जमिनी लाटण्यात जर मदत केली असेल तर अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. म्हणून तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा. हे जे त्यांचे PA अजित पवारांचे जे होते ते पूर्ण कॉन्व्हर्सेशन अगदी ताबापासनं हा JDR ची नोटीस सुद्धा त्यांच्याबरोबर शेअर करण्यात आली होती. हे सगळे डिटेल्स आता आम्ही जे दिलेत त्याच्यामुळे त्यांची चौकशी झाली पाहिजे. कारण हे तुम्ही जर म्हणताय ना 21 कोटीचं मॅटर आहे, तर 21 कोटीत हे सगळं होतं. म्हणून या सगळ्यांची चौकशी करणं तुम्हाला गरजेचं. पोलिसांनी काय हे दिलेलं आहे का? अल्टिमेट दिलेलं आहे काय किती ते? दिवसांचा कालावधी किंवा काय अल्टिमेट? काहीच नाही, असं लांबता लांबे असंच चाललंय सध्या. आता किती दिवस आणि लावतात पुढे काहीच सांग. पहिली गोष्ट याच्यामध्ये जी एक महत्वाचा मुद्दा सांगायचा राहून गेला माझ्याकडून की ह्या ज्या पद्धतीचा तपास चाललाय, ही तपास म्हणजे उद्या जर कुठे गोळीबार झाला तर आम्ही इथं मांडीवर गोळी मारली तेवढाच तपास करणार, छातीवर लागले तर त्याचा दुसऱ्या पोलीस स्टेशन होईल, असं होता कामा नये. हे मी इथल्या पोलिसांना दोष देत नाही, या संपूर्ण यंत्रणेमधला दोष आहे की तपास एखादा गुन्हा झाला की त्याच्या अनुषंगाने लाभार्थी कोण, मग त्याचं मोटिव्ह काय वगैरे आणि कोण कोण होते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व, या सगळ्याचा तपास झाला पाहिजे. आता फक्त आम्ही स्टॅम्प ड्युटी बघणार, त्यांनी महसूलचं बघायचं, ही पद्धत म्हणजे आमच्या तरी आकलन शक्तीच्या पलीकडची आहे. कारण गुन्हा झाल्यानंतर गुन्हा झालाय, सगळे आरोपी पकडले गेले पाहिजेत. जिथं कुठे गुन्हा झाला असेल, जिथं कुठे तपास चालू असेल त्यांनी, असा आमचा सबज आज तागायत होता तो आज मोडून पडलेला आहे. किमान आता तरी गृह विभागाने आणि वगैरे एखादा गुन्हा झाला की त्याच्या अनुषंगाने सगळा तपास केला पाहिजे. या संदर्भात तुम्ही गृहमंत्र्यांना भेटणार? मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र देतो, हे पत्र तयार आहे, त्याच्यावर देवेंद्र फडणवीसांचं उल्लेख आहे, त्यांनाही देणार. गरज आम्ही कुणाला भेटायचं, आम्ही नागरिक आहोत. ते सगळेजण यंत्रणा ज्या पद्धतीनं काम करते त्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही. मराठीत सांगा की आता पोलिसांकडे इतके दिवस तपास आहे, ठीक आहे, राजकीय दबाव आहे, मात्र तिथले स्थानिक पोलीस त्याची चौकशी करायला तयार नाहीत. ते म्हणजे दिग्विजय पाटील 3दा गैरहजर राहतात, तर शीतल तेजवानीला डायरेक्ट अरेस्ट केली जाते. मग हे सगळं काय चाललंय? म्हणजे यंत्रणा ही तेवढीच सहभागी आहे इथली स्थानिक लेवलची. इतकी मुभा तुम्हाला आम्हाला कधी दिली जाईल का?
की पोलिसांकडनं आपल्याला समन्स झालं आणि आपण तिथे पोहोचलो नाही आणि दुसऱ्यांदा आलं मग तिसऱ्यांदा आलं, इतकी मुभा आपल्याला कधीही दिली जाईल का? पण ही दिग्विजय पाटलांना दिली जाते कारण ते पार्थ पवारचे मामे भाऊ आहेत. ती पार्थ पवारना दिली जाते की त्यांचं नाव आज तगायत 2.5 महिने झाल्यानंतर सुद्धा त्यांचं नाव FIR मध्ये नाही, कारण ते उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र आहेत. सुपुत्र म्हणणार नाही मी, कारण ते पुत्र आहेत. सुपुत्र असते तर असे दिवे त्यांनी लावले नसते. मग हा तुम्ही तपास कोर्टात दुसरीकडे जाणार दिला का? पाहिजे. गुन्हा दाखल झाला नाही तर तुम्ही कोर्टात जाणार आहे असं म्हटलंय. किती दिवस वाट बघणार आहे ती पोलिसांची? कायद्याप्रमाणे कसं असतं, आपण डायरेक्टली कोर्टात गेला तर कोर्ट आपल्याला विचारतं तुमचे लिगल रेमेडीज तुम्ही एक्झॉस्ट केले का? तर आताच्या घटकेला जेवढे जेवढे अवेलेबल लिगल रेमेडीज आहेत ते आम्ही करतोय. त्यांनी काही काम केलं नाही, जे अपेक्षितच आहे की ते करणार नाही. त्यानंतर आता कोर्टात जाणं आम्हाला भाग पडणार आहे. ठीक आहे. हिंदी में एक कौन हा, घ्या. मला ये बात हिंदी में जानना चाहिए। आज आपने बाबू से बात की है और क्या उनको और एविडेंस दिए इस बारे में और पार्थ पवार का नाम इसमें कैसे आ सकता है? देखिए, पहली बात तो ये है कि अमेडिया एंटरप्राइजेस LLP ने ये जो 1800 करोड़ मार्केट वैल्यू की जमीन 300 करोड़ में ली और उसमें पूरी स्टैंप ड्यूटी न भरते हुए सिर्फ 500 रुपए स्टैंप ड्यूटी भरी है, तो इसमें अगर डिप्यूटी चीफ मिनिस्टर के बेटे पार्थ पवार का नाम जो बार बार आ रहा था, आज तक उन पे FIR क्यों नहीं हुई? तो आज हमने जाकर सारे के सारे डॉक्यूमेंट्स दिए हैं जिसमें सीधा एक तो पावर ऑफ अटॉर्नी है जिसमें पार्थ पवार की हर पेज पे सिग्नेचर है, उनका फोटोग्राफ है, स्टैंप है, विटनेस है और नोटरी है। इसका मतलब ये कि 25 मई 2021 से आज तक पार्थ पवार खुद ये जमीन लेने की कोशिश कर रहे थे। ये सारी डिटेल्स इसके साथ हमने एक OSD जो गवर्नमेंट अपॉइंटेड है, 2 PS जो अजित पवार के थे, वो किस प्रकार से पार्थ पवार को हेल्प कर रहे थे। इतना ही नहीं, जो कलेक्टर ऑफ स्टैम्प्स है जिन्होंने आज यहाँ FIR तक दाखिल की है, वो खुद उसमें अक्यूज्ड है क्योंकि उन्होंने ही ये पूरी ट्रांजैक्शन में शीतल तेजवानी, पार्थ पवार और उनके जो एडवोकेट है तृप्ता ठाकुर, उनको जो हेल्प की है, ये पूरे डॉक्यूमेंट्स के साथ हमने एविडेंस दिए हैं। और कायदा ये कहता है कि अगर प्राइमा फेसी एविडेंस इज अवेलेबल, उन पे FIR होना चाहिए। तो हमारी सीधी यही मांग है कि तुरंत FIR करे, अगर वो नहीं करते तो हम कोर्ट थ्रू ये FIR जरूर करवाएंगे। डीडीआर हिंगने और एक जी के बीच में कन्वर्सेशन हुआ है, वो भी अपनी एविडेंस दी है। क्या कन्वर्सेशन है और कितना गंभीर रूप से कलेक्टर स्टैम्प्स, इनके साथ अगर कोई एक पार्थ पवार के एडवोकेट सीधे बात करती है, उनको पहले डॉक्यूमेंट्स के कॉपी की PDF भेजती है, फिर फाइल सबमिट की ये उनको बताती है। इतना ही नहीं, वो तुरंत हिंगड़े उनको जवाब देते हैं कि नोटिस रेडी है। और सबसे बड़ी बात कि उन्होंने एक लोकेशन शेयर किया है शायद हिंगड़े को बुलाने के लिए, और वो लोकेशन पार्थ पवार का रेसिडेंशियल एड्रेस है। इससे ये साफ जाहिर होता है कि ऑफिसर्स को बुलाया जाता है, और ये बुलाने वाले पार्थ पवार है कौन है वो कोई इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव नहीं है, वो यहाँ के गार्डियन मिनिस्टर नहीं। गार्डियन मिनिस्टर के बेटे के घर पे अगर ऑफिसर्स पहुंचने लगे, इससे बहुत दुर्दैवी और कुछ हो ही नहीं सकता।